मला बरं वाटत नाहीये म्हणून आले मी घरी लवकर. काय झालं, तू का आलेस? अद्वैत साहेब शोधतायत तुम्हाला. त्यांनी डॉक्टरांना बोलवलं ना? हो, आले आले मी. रुपाली काही मदत करणार नाही. हरकत नाही. पद्माकर राजाध्यक्षला मीच संपवणार. पद्माकर राजाध्यक्ष काय करमतय का बायकोशिवाय? बरे आहात ना तुम्ही? आई, त्यांना तुझ्याशिवाय अजिबात करमत नाहीये. तुझी आठवण येते बाबांना, हो ना बाबा? सांगा आईला. अहो मी येतेच आहे लवकर. यात्रा माझी खूप छान सुरू आहे. कसे आहात तुम्ही? बरे आहात ना? शेखर, आई यांना काही त्रास होतोय का रे? नाही आई, असं का वाटतं तुला एकदम? नाही, सहजच विचारलं. आई तू काळजी करू नकोस, ते व्यवस्थित आहेत. त्यांची काळजी घ्यायला त्यांची नाचून आली ना नेत्रा, ती त्यांची व्यवस्थित काळजी घेते. नेत्रा, आईचा फोन आहे, बोल. आजी कशा आहात तुम्ही? मी अगदी छान आहे. तुम्ही कसे आहात सगळे? सगळे एकदम ठीक आहेत. नेत्रा, ह्यांना काही त्रास होतोय का? नाही, आजोबा एकदम बरे आहेत. बर, तुमचा संसार कसा चाललाय? अद्वैतला आजीचा निरोप दे. वर्षभरात घरात पाळणा हालायला हवा. बर, ठेवते मी आता फोन. काळजी घ्या आजी. हा. चल आई, बाय. सूप. हाँ. आजोबा, तुमच्यासाठी सूप आणलंय. आवडतं ना तुम्हाला? काय झालं? आवडतं ना तुम्हाला सूप? आजोबा असं नाही करायचं. औषध घ्यायचंय की नाही? त्या बरं. नेत्रा, पलीला पहिला डॉक्टर आलेत का? हो. तुला काय वाटतं, तिला खरंच ब्लड प्रेशरचा त्रास असेल का ही पण नाटकं आहेत? झाला असेल कदाचित. आणि असं का वाटतं तुला? साहेब, देवळातून जो ग्रंथ चोरीला गेला होता ना, तो मला सापडलाय. काय?
कुठे? आपल्याच घराच्या अंगणात. रुपालीबाई साहेब आणि इंद्राणीताई म्हणत होत्या ना, या जागी रोप नाही लावायचं. त्याच ठिकाणी त्यांनी तो ग्रंथ पुरून ठेवला होता. पण आता तो ग्रंथ माझ्या ताब्यात आहे. मला असं वाटतं त्यामुळेच त्या दोघी सुद्धा खूप टेन्शनमध्ये आहेत. आणि बहुतेक रुपालीबाई साहेबांना सुद्धा त्याचमुळे त्रास झाला असावा. अगं पण नेत्रा, तो ग्रंथ आणि त्या ग्रंथाचं तू काय करणार आहेस? त्या ग्रंथामुळे त्रास होतो. देवी यायची इच्छा होती म्हणून तो ग्रंथ माझ्याकडे आहे. ही सुद्धा माझी नियती आहे. आणि जिथून तो ग्रंथ चोरीला गेला होता त्याच ठिकाणी मला तो परत नेऊन ठेवायचा आहे. त्रिनयना देवी आईच्या देवळात. बाबा, आजोबा, आजोबा काय झालं? बाबा तुम्हाला काय होतंय? आजोबा काय झालं? मला बरं वाटत नाहीये का? बाबा, आजोबा, आजोबा, शांत व्हा, शांत व्हा. हे बघा, आम्ही दोघंही आहोत ना इथे. आम्ही दोघंही इथे आहोत. तुम्ही अजिबात घाबरायचं नाही. काय झालं मला सांगा, काय झालं? शांत व्हा, शांत व्हा. आम्ही आहोत आजोबा, आम्ही आहोत, इथेच आहोत. शांत व्हा. आजोबा बरे होते, पण त्रिनयना देवी आईचं नाव ऐकून अस्वस्थ झाले. पण का? असं का झालं? आजोबा देवी आईचं नाव ऐकून का अस्वस्थ होत आहेत? हे काय रहस्य आहे? कुठे सापडेल मला याचं उत्तर?
नाही, घाबरून नाही चालणार. ग्रंथ माझ्याकडे आहे, म्हणजे ही देवी आईची इच्छा होते. या सगळ्याला काहीतरी अर्थ आहे आणि तो अर्थ शोधायला हवा. श्री त्रिनयना देवी महात्म्य. आपली सृष्टी विध्वंसातून निर्माण झालेली अनन्यसाधारण गोष्ट आहे. ह्या सृष्टीचा निर्माता साक्षात शिव. तिची रचना करणारा ब्रह्म आणि तिची जगरहाटी चालवणारा भगवान विष्णू. या 3 अलौकिक शक्तींचा अंश एकाच शक्तीच्या ठायी ठायी वसला आहे. ती देवी म्हणजे त्रिनयना देवी. ह्या देवीची जन्मकथा मोठी विलक्षण. भगवान शिवाच्या तांडवात तुटलेले एक घुंगरू साक्षात ध्यानस्थ बसलेल्या ब्रह्माच्या चरणाशी त्यांच्या कमलपुष्पात येऊन विसावले. आबा, हे बघा मला काय मिळालं. हे काय आहे? नेत्रा, याला घुंगरू म्हणतात. हे कुठे सापडलं तुला? त्रिनयना देवी आईच्या देवळात. हो का? अरे वा वा वा, असू दे हा तुझ्याकडे. असं समज देवी आईनी ही तुला एक भेट दिली आहे. नीट सांभाळून ठेवायचा हा घुंगरू तुझ्याकडे. आणि मग शिवाचा दिव्य पदस्पर्श लाभलेल्या त्या घुंगराच्या तुकड्याला ब्रह्माचा हस्तस्पर्श झाला. आणि मग भगवान विष्णूला विश्वाची प्रारंभिक जबाबदारी प्रदान करताना भगवान ब्रह्मानी ती अर्पण केली भगवान विष्णूंना. हे 3 पवित्र स्पर्श मिळताच त्या घुंगराला मिळाल्या 3 दिव्य अलौकिक शक्ती. जल, अग्नी, भूमी. ह्या पंचमहाभूतातील 3 महत्वाच्या शक्ती आणि प्रत्येक शक्ती एक एक चक्षु बनून कार्यरत असल्याने या अलौकिक शक्तीला नाव पडले त्रिनयना. अशा तऱ्हेने शिव, ब्रह्म आणि विष्णूच्या शक्तीचे अधिष्ठान लाभलेली ही त्रिनयना देवी घुंगरू स्वरूपात त्रेतायुगापर्यंत पडून होती. परंतु त्रेतायुगात अधमी राजा विरोचकाची सत्ता असताना त्याचा अधमीपणा जेव्हा सीमा गाठू लागला, सत्तेसाठी त्याने आपल्याच विष्णू भक्त सुपुत्राचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याच्या संरक्षणासाठी या शक्तीने देवीचे रूप घेऊन विरोचकाचा नायनाट केल्याची आख्यायिका आढळते. त्या काळी देवीचे भीषण स्वरूप पाहून सृष्टीत हाहाकार माजला. देवीचे उग्र स्वरूप काही शांत होईना. शेवटी ब्रह्मा, विष्णू, महेशने त्या उग्र विराट स्वरूपाला प्रत्येक युगात तू तुझ्या कुठल्याही स्त्री भक्ताच्या शरीरात अंशिक रूपाने वास्तव्य करशील असा आशीर्वाद दिला. आणि उग्र स्वरूप धारण केलेले स्वरूप शांत,
नितळ आणि निर्मळ दिसू लागले. त्रेतायुगात देवीचे वरदान असलेल्या 7 कन्या होत्या. देवस्तुती, हिमाद्री, जया, कणिका, मृगा, रेवती, संहिता. त्यातल्या 6 कन्या द्वापार युगापर्यंत विविध असुरांशी युद्ध होऊन आपापले कार्य पूर्ण करून परमात्म्याच्या दिव्य ज्योतीत विलीन झाल्या. 7वी कन्या संहिता मात्र द्वापार युगात 4 आणि कलियुगात केवळ 3 भक्तांच्या, त्यासुद्धा 2 आणि 1.5 तपाच्या अंतरावर विशिष्ट मुहूर्तावर जन्मलेल्या 3 स्त्रियांच्या आधारे त्रिनयना देवीच्या 3 महाशक्ती. भूमी, अग्नी, जल ही तत्व घेऊन संचार करणार आहे. पण ह्या शक्ती लाभलेल्या स्त्रियांच्या आयुष्यात खडतर प्रवास जीवनाची इच्छा मारून टाकतो. परीक्षेचा काळ दीर्घकाळ चालतो आणि ह्या मार्गातून चालताना देवीवरची श्रद्धा जरासुद्धा ढळली तरी कालसर्प अशा व्यक्तींना गिळंकृत करतो. अशा व्यक्तींना ओळखणे महाकर्मकठीण काम आहे. त्यांना ओळखण्यासाठी पुढील ओळींचा भेद करता येणे आवश्यक आहे. न जन्म न मृत्यू, न भूत न भविष्य, तिन्ही काळी संचार, परंतु कठीण होत असे आयुष्य. होता शक्तीचा संचार, वेदना ठाई ठाई, शिथिल स्नायू, कोठते रक्त, मरण कळा येई. ना शाप ना आशिष असे वरदान हे दिव्य. हे आलिंगन म्हणावे देवीचे की म्हणावे चक्रव्यूह. भेदून जाईल जो जीव सारा सोस, त्यास मिळेल मुक्ती, त्यास मिळेल हो मोक्ष. अशी ही त्रिनयना देवीची 7वी कन्या कलियुगात 7वी कन्या असलेल्या मातेच्या पोटी 7वी कन्या म्हणून जन्मास येईल. अरे ही तर 7व्या मुलीची 7वी मुलगी आहे. त्यानंतर मात्र ह्या शक्तीचा कलियुगातील प्रवास थांबून ती परमात्म्यात विलीन होणार आहे. परंतु या शक्तीबद्दल कुणाचंही फारसे ज्ञान नसण्यामागचे कारण हेच की ही पोथी, हे महात्म्य वाचणे कोण्या येऱ्या गबाळ्याचे काम नाही. ताई मी तर वाचलंय. काय मला वाचव ग, मी तर वाचलंय. काय वाचलंय तू? कोणी केली जर आगळीक अन धिटाई, त्याची मती गुंग होई आणि भेटे बघ यमाई. ज्यास असे दिव्य दृष्टी, ज्याच्या वसे देवी ठाई. त्यास मिळेल ही पोथी वाचण्याची हो पुण्याई. कोणी केली जर तरीही आगळीक अनथिटाई, त्याची मती गुंग होई अन भेटे मग यमाई.